म्हणजे मुंबई नागपूरला जाणाऱ्या हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा, 1 किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार. हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि काय नेमकं यांना मिळतं की अशी कामं करत आहे याचा विचार या जनतेने करणं गरजेचं आहे. बघा एक महत्त्वाचं आहे की आत्ता आपण पाहतोय महाराष्ट्राचे वातावरण आहे ते हे आहे की दोन्ही भावांनी एकत्र अर्थात त्याच्यात पुढे अजून चर्चा होईल, अजून काही बातचीत होईल, पण एक आहे नक्की सेंटिमेंट हे महाराष्ट्र हिताचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या मदत असेल ते आम्ही करू. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी एकही अक्षर न वाचता विरोधात जनसुरक्षेचे होत आहेत. त्यांनी जर वाचलं असतं त्यांनी विरोध केला नसता. काय मला वाटतं एक महत्त्वाचं आहे जे आपण ते बोलतात की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग किंवा कडवी डावी विचारसरणी. मला तुम्ही सांगा, ज्या देशामध्ये 80 कोटी लोक हे राशनवर राहतात ते सरकार कुठच्या विचारसरणीचं असतं, डावं की उजवं? ज्या देशामध्ये आपण लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याला वेलफेअर स्टेट बोलतो आपण, हे लेफ्ट विंग आहे. मग लेफ्ट विंग आणि जे तुम्ही सांगितलं ना की संविधानाला ज्यांनी धोका निर्माण केलेला आहे, जर तुम्ही गेल्या 1.5-2 वर्षामध्ये भाजपचीच काही खासदार बघितले किंवा उमेदवार बघितले, त्यांचे जे संविधान विरोधी स्टेटमेंट्स आहेत त्यांच्यावर ह्या कायद्यात तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि जी कारवाई आतापर्यंत होत आली मग नक्षलवादाच्या विरुद्ध असो किंवा अतिरेकाच्या विरुद्ध असो, ती कुठच्या कारवाईच्या ह्याच्यात होती किंवा कुठच्या कायद्याच्या ह्याच्यात होती? महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अतिरेकी असतील, नक्षलवादी असतील, यांना सोडायचं नाहीच, पण तुम्ही त्या कायद्याच्या आड घेऊन जनसुरक्षा हित नाही आहे, जनसुरक्षा बिल नाही आहे, भारतीय जनता पार्टी सुरक्षा बिल आहे ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करता, त्याला आम्ही करू. अजित पवारांनी असं म्हटलंय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण आंदोलन असेल किंवा काही असेल, तुमचं स्वातंत्र्य तेवढंच निघून गेलं, मीडियाचं पण तेवढंच निघून गेलं, त्यामुळे तुम्हाला पण येणार. अजित पवारांनी असं म्हटलं मी कधी पूजा केली नाही, ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो ते लोक पूजा करतात, कोणाच्या भावाला दुखवायचा माझा प्रश्न नाही. काय सांगा? मला वाटतं त्यांनी आत्मविश्वासापासून सांगितलेलं आहे आणि कदाचित त्यांचे जे बाजूचे आहेत जे सतत बोलतात की फंड दिला नाही त्यांच्याबद्दल बोलले असते. आता त्याच्यातून अर्थ काय करायचा मला माहीत नाही. आधी परप्रांतीय यांची दादागिरी जी आहे वाढत गेली आहे. बिहारमध्ये एका रिक्षा चालकांनी मी हिंदी बोले, भोजपुरी बोले पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं. आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला मारलं सुद्धा चोप दिलेला आहे. बघा, एक महत्त्वाची गोष्ट पण ही प्रवृत्ती का वाटते? ऐका, तुम्हाला एक सांगतो. पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षा चालक होता जो शिवीगाळ पण भयानक होता, तो बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो तुम्ही चालवू शकाल की नाही मला माहीत नाही, ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारले, म्हणजे मी कधी मारण्याचं समर्थन करत नाही, कधी कोणाला मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हा ध्यान करू नका. ते काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हणते, जो मराठीच्या आदरासाठी पुढे आलेला आहे. बरोबर, आता त्याचं मी नाव नाही घेतलं तर परत त्याच्या घरी पोलिसच जातील, हे सरकार त्याच्या पाठी, पण तो देखील उत्तर भारतीय आहे, पण तो महाराष्ट्रातच होतो. महत्त्वाची गोष्ट काय की हे सगळे आरारावी बंद करावे. तुम्ही इथे येता, घरात आमच्या असाल, आम्ही तुमचं काही वेगळं मानत नाही. आपल्याला आठवतं की कोविडच्या वेळेस जेव्हा युपी आणि बिहारची सरकार आहे ना नका येऊन सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राची काळजी घेतली आहे कामगारांची. एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे. कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला की ती भाषा बोला, पण येऊन महाराष्ट्राचा अपमान करा, मराठीचा अपमान करा तर ती चालणार नाही, ते सहन होणार नाही आणि कधी कधी कोणती काहीतरी करेल. जर प्रेमाने राहिलात, आनंदीने राहिलात, जसं आपण तुम्हाला सांगितलं जो कार्यकर्ता आहे जनतेला धडा शिकवलं तो उत्तर भारताचा, पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणती काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे. दत्ता भरणे यांनी असं म्हटलं की लाडक्या बहिणींमुळे जे निधी यायचा विकास निधी येत नाही, विलंब होते. काय सांगा? आता मला वाटतं अनेक लोकांनी हे सरकारमध्ये बोलून झालेलं आहे, पण हे कदाचित कुठे ना कुठेतरी लाडक्या बहिणीचे योजनाच बंद करण्यासाठी ते सगळे आता बोलायला लागले. पण तुम्ही मला सांगा की ते सगळ्या निधी सोडून द्या, म्हणजे तुमच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे, तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे, पण जे सिगरेट फुकट बसले बेडवर त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला त्याचा शोध तर घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शोध घेणं गरजेचं आहे. कदाचित SIT असेल, EDIT तर मला माहीत नाही जाईल की नाही त्यांच्या घरी सत्ताधारी वॉशिंग मशीनमध्ये, पण शोध तर घेणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका असतील किंवा सर्वसामान्य काम करणारे ज्या सरकारच्या महिला असतील यांना पगार दिला जात नाही, परंतु ज्यांना परिस्थिती एवढी बिकट आहे आणि सरकारने म्हणजे भाजपने किंवा त्यांचे मित्रपक्ष त्यांनी असं म्हटलं महाराष्ट्राला की पुढच्या वर्षीपासून महानगरपालिकेचे पगार देखील देण्याला PWDमध्ये तुम्ही गेलात तर माझ्या मतदारसंघात अनेक PWDच्या इमारती आहेत, मेंटेनन्सच्या इमारती आहेत.
PWDमध्ये आता कोणी काम करायला तयार नाही कारण त्या कॉन्ट्रॅक्टरना पैसेच मिळत नाही थकबाक आहे तिथे पण लाडके कॉन्ट्रॅक्टरना नेमकं मिळतं हे कसं आणि पैसे नसताना तुम्हाला 85,000 कोटीचा हायवे बनवायचा आहे मिसिंग लिंक बनवायची सगळं काही बनवायचं आहे पण जे तुमचं मेन काम आहे पगार देणं असेल किंवा जनतेची सेवा करणं असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे 600 कोटी करोड रुपये खर्च करून सुद्धा लोकांना दिलासा मिळाला आणि किती लोकांची तिकडे जीव पण गेले. मुंबई अहमदाबाद हायवे असेल ज्याच्यावर गद्दार पळाले होते किंवा मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नागपूर हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल हे सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते घेतात भरमसाठ पैसा जातो कुठे आणि अनेक वर्ष आता आम्ही ऐकतोय की 2 वर्षात अमेरिकेसारखे रस्ते होते ते 11 वर्ष ऐकतो किती वर्ष ऐकत बसायचं थँक्यू.